नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, मका, कोबी, डाळिंब आणि मेथी भाजी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत। आज अचलपूर बाजारात सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत 100 क्विंटलने वाढून 450 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 75 रुपयांनी वाढून 6500 रुपये प्रति क्विंटल झाले। तर लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत 3143 क्विंटलने घटून 1062 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 60 रुपयांनी वाढून 7360 रुपये प्रति क्विंटल झाले। अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत 91 क्विंटलने वाढून 756 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 75 रुपयांनी वाढून 7200 रुपये प्रति क्विंटल झाले। आज नागपूर बाजारात मक्याची आवक कालच्या तुलनेत 95 क्विंटलने वाढून 101 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 100 रुपयांनी वाढून 2050 रुपये प्रति क्विंटल झाले। तर सांगली मिरज बाजारात लाल मक्याची आवक कालच्या तुलनेत 45 क्विंटलने घटून 145 क्विंटल झाली होती। मात्र सरासरी दर 2550 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले। अहमदपूर बाजारात लोकल मक्याची आवक कालच्या तुलनेत 7000 क्विंटलने वाढून 10 क्विंटल झाली होती। मात्र सरासरी दर 2151 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले। आज कोल्हापूर बाजारात कोबीची आवक कालच्या तुलनेत 60 क्विंटलने घटून 89 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 200 रुपयांनी वाढून 1500 रुपये प्रति क्विंटल झाले। तर खेड चाकण बाजारात कोबीची आवक 220 क्विंटलवर स्थिर राहिली। तसंच सरासरी दर 1200 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले। नागपूर बाजारात लोकल कोबीची आवक कालच्या तुलनेत 200 क्विंटलने वाढून 600 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 75 रुपयांनी घटून 1750 रुपये प्रति क्विंटल झाले। आज अकलूज बाजारात भगवा डाळिंबाची आवक कालच्या तुलनेत 35 क्विंटलने घटून 455 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 1000 रुपयांनी वाढून 11100 रुपये प्रति क्विंटल झाले। तर नागपूर बाजारात लोकल डाळिंबाची आवक कालच्या तुलनेत 1143 क्विंटलने घटून 32 क्विंटल झाली होती। मात्र सरासरी दर 5000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले। छत्रपती संभाजीनगर बाजारात डाळिंबाची आवक कालच्या तुलनेत 20 क्विंटलने वाढून 42 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 250 रुपयांनी घटून 8750 रुपये प्रति क्विंटल झाले। आज अकलूज बाजारात लोकल मेथी भाजीची आवक कालच्या तुलनेत 300 नगांनी घटून 220 नग इतकी झाली होती। तसंच सरासरी दर 1 रुपयांनी घटून 18 रुपये प्रति नग झाले। तर खेड चाकण बाजारात मेथी भाजीची आवक कालच्या तुलनेत 2800 नगांनी वाढून 7190 नग झाली होती। तसंच सरासरी दर 2 रुपयांनी वाढून 22 रुपये प्रति नग झाले। छत्रपती संभाजीनगर बाजारात मेथी भाजीची आवक कालच्या तुलनेत 400 नगांनी घटून 6700 नग झाली होती। तसंच सरासरी दर 5 रुपयांनी वाढून 25 रुपये प्रति नग झाले। दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेत असतो। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा बाजारभाव पोहोचण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।